वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं श्रीसंतज्ञानेश्वरं। 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। गोपाळ कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व श्रोत्यांना आणि चांगदेव पासष्टी आणि भागवत भक्तांना सादर वंदन। क्षणभर उशीर झाल्यामुळं मला जरा हे झालं, दादांना क्षमा मागते। आणि आता आज मला असं वाटतं आपण आधी हेच घेऊया। तर भागवतात काल आपण पाहिलेलं होतं, सुदाम्याचा आज जो वृत्तांत आहे तो पाहायचा ठरवलं होतं। कालपर्यंत बलरामाचे पराक्रम, बलरामाच्या सगळ्या गोष्टी त्या पाहिल्या। आणि आज शुकदेवांना परीक्षितांनी प्रश्न विचारलेला आहे की अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या दुसऱ्या काही लीला आहेत, त्यांचं वर्णन आम्ही ऐकू इच्छितो। आणि विषय बाणांनी दुःख झालेला वारंवार पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या मंगलमय लीलांचं श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यापासून विन्मुख होईल, म्हणजे त्याला त्यासारख्या कथा ऐकायला आवडतील असं ते सांगतात। आणि जो भगवंताचं गुणगान करतो तीच खरी वाणी। मला हे शब्द फार आवडतात की आपल्याला सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मिळालेली आहेत, पण ती आपण सगळी व्यर्थ आपल्या संसारासाठी आणि सगळ्या या गोष्टींसाठीच वापरत असतो। पण भगवंत सांगतात, सावागेया तस्य गुणान् गृणीते करौ च तत्कर्म करौ मनश्च स्मरेद् वसंतं स्थिरजंगमेषु शृणोति तत्पुण्यकथास कर्णः। म्हणजे काय की जी भगवंताचं गुणगान करते तीच वाणी खरी, जे त्यांची सेवा करतात तेच खरे हात, जे चराचरात निवास करणाऱ्या त्यांचं स्मरण करतं तेच खरं मन, आणि जे भगवंताच्या पुण्यकथांचं श्रवण करतात तेच खरे श्रवण किंवा श्रोत्र कान। म्हणजे आपण बाकीचं सगळं ऐकतोय, पण भगवंताचं स्मरण, भगवंताचं हे सतत ऐकणं हे आपल्या कानांचं किंवा श्रवणांचं महत्त्वाचं कार्य आहे आणि ते आपण करायला पाहिजे। त्याच्यानंतर जे भगवंताची प्रतिमा चराचर जगताला प्रतिमा समजून नमस्कार करतं तेच मस्तक, म्हणजे चराचराला वंदन करणारं जे मस्तक आहे ते खरं मस्तक। नाही तर आपण आपल्यात भेद मानत असतो, भगवंत वेगळा
चराचर वेगळं, तर तसं न मानणारा असा जो आहे, मानणारं असं जे आहे ते खरं मस्तक आहे. आणि सगळीकडं त्याच्याच स्वरूपाचं दर्शन करतात तेच नेत्र. म्हणजे आपल्या डोळ्याला सुद्धा चराचरात हे भगवंताचंच रूप दिसलं पाहिजे. आणि असे जे सगळे शरीराचे अवयव आहेत, भगवंताने त्याच्या भक्तांच्या चरणोदकांचं नित्य सेवन करतात ते खरे अवयव. प्रत्येक अवयवाने भगवंताच्या चरणाचंच सेवन करायला पाहिजे. असा जेव्हा परीक्षिताने प्रश्न केला आणि त्यावेळेला शुकदेवांचं हृदय भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी इतकं तल्लीन झालेलं होतं की ते परीक्षिताला सांगतात बरं का. शुक म्हणतात, आताची कथा त्याला अपेक्षित आहे, परीक्षिताला अपेक्षित आहे की तुम्ही मला असे भगवंताचे काहीतरी कथा म्हणा किंवा त्यांचे आठवणी म्हणा, अशा त्यांच्या ज्या लीला आहेत त्या मला सांगा. आणि म्हणून या सुदाम्याची कथा ते सांगायला लागतात. ते म्हणतात की एक ब्राह्मण होता, तो श्रीकृष्णाचा मित्र होता. आपल्याला माहिती आहे की सांदीपनी ऋषींच्या आश्रमात ते दोघंही राहत होते आणि तेव्हापासूनची त्यांची मैत्री होती. पण तो मोठा ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. आपल्याला वाटतं तो इतका दरिद्री होता, भगवान इतके श्रीमंत, राजैश्वर्य त्यांना मिळालेलं. पण त्याच्या नशिबानं जे मिळालेलं आहे, प्रारब्धानुसार जे काही मिळालेलं आहे त्याच्यात तो संतुष्ट होता. भिक्षा मिळाली आनंद, नाही मिळाली नाही, थोडी मिळाली तरी समाधान. म्हणजे त्याची वस्त्र सामान्य होती, त्याची पत्नी ही तशीच होती हो, गरिबीतच होती. ती सुद्धा अर्धपोटी राहून जीवन क्रमत होती आणि अतिशय कृश झालेली होती, दारिद्र्यानं ग्रासलेली होती. आणि ती दुःखी पतिव्रता एके दिवशी अतिशय भुकेनं व्याकुळ झालेली होती आणि थरथर कापत अगदी ती आपल्या पतीजवळ जाते आणि म्हणते, खिन्न चेहऱ्यानं म्हणते, पतिदेवा, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहेत, शरणागत वत्सल आहेत, ब्राह्मणांचे भक्त आहेत. हे महाभाग, साधूंचा आश्रय असणाऱ्या त्यांच्याकडं आपण जा. आपण कुटुंब वत्सल असून दरिद्री आहात हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील. आता तिची मागणी काही चूक नाही. असे आपल्या घराघरांमध्ये पण संवाद होत असतात बघा, की तुमच्या भावाकडे इतकं आहे, तुम्ही भावाला का नाही मागणी करत, तो लांब राहतो, त्याला काय माहिती तुमची परिस्थिती. असं आपल्याकडं किंवा बहिणीचं असेल असं काही चर्चा असते. आता हा तर सख्खा मित्र आहे, इतका जवळचा आहे आणि तुम्ही त्याच्याकडं का नाही मागणी करत, जा बरं त्याच्याकडे. आणि ती म्हणते की भोज, वृष्णी, अंधक इत्यादी सगळ्या यादवांचे अधिपती असे ते भगवान श्रीकृष्ण सध्या द्वारकेत आहेत. त्यांच्या चरणांचं सगळेजण स्मरण करतात, त्यांना ते स्वतःचं सुद्धा दान करतात. मग ते जगद्गुरू आपल्या भक्तांना जे फारसे इच्छा करण्यासारखे नाही ते धन आणि सगळं इप्सित विषय देतील. यात काय आश्चर्य आहे. पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं तर पाहिजे असं हिला वाटतं. आणि मग त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं जेव्हा अशा प्रकारे खूप वेळा नम्रपणे त्याला विनंती केली, तेव्हा त्यानं विचार केला की ठीक आहे, त्या निमित्तानं मला श्रीकृष्णाचं दर्शन होईल. त्याचा हेतू वेगळाच आहे आणि हाच आपल्याला मोठा लाभ आहे की श्रीकृष्णाचं दर्शन हीच त्याच्या दृष्टीनं मोठी संधी आहे. आणि असा विचार करून त्यानं निश्चय केला आणि पत्नीला म्हणतो, ठीक आहे मी निघतो, पण आपल्या घरात जे काही त्याला भेट देण्यासाठी असेल ते जरा ती वस्तू दे बरं मला. आता बघा, तिच्याकडं काहीच नव्हतं, सगळं रिकामी होती गाडगी मडकी. मग तिनं शेजारच्या 4 घरांमध्ये जाते, 4 मुठी पोहे मागून आणते आणि एका कपड्यात, अशा फाटक्या बिटक्या कपड्यात बांधून ती त्याला भगवंताला भेट देण्यासाठी देते. अगदी 2री-3रीला आपण हा, मला आठवतं, सुदाम्याचे पोहे या नावाचाच पाठ होता आणि तो आपण तेव्हा वाचलेला आहे, तो आपल्या डोक्यात आहे. आता ही कथा तशी पुन्हा ऐकायची काहीच कारण नाही, पण भागवतकारांनी ती ज्या प्रकारे खुलवून सांगितलेली आहे किंवा त्यातलं जे मुख्य मर्म आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचे. आता तो ब्राह्मण ते मुठभर पोहे का 4 मुठी पोहे फडक्यात बांधून निघालेला आहे आणि वाटेत तो विचार करतो
की आपल्याला श्रीकृष्णांचं दर्शन कसं बरं होईल. आता ते एवढे राजपदाला पोचलेले आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत, आणि त्यांचं मला दर्शन तरी होईल का. आणि द्वारकेला पोहोचल्यावर तो ब्राह्मण अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या 3 चौक्या पार करतो, 3 चौक पार करतो. तिथं जाणं अतिशय अवघड असतं, कारण भगवत धर्माचं पालन करणाऱ्या त्या यादवांच्या निवासस्थानात पोहोचणंच आधी अवघड होतं. तिथं तो कसाबसा पोहोचला. आणि मग तिथं 16,000 राण्यांचे आपण परवा मागे पाहिलं की नारायण आपले नारदांना सुद्धा प्रश्न पडला होता, आणि ते सुद्धा त्या सगळ्या 16,000 स्त्रियांबरोबर कसे राहतात म्हणून गेलेले होते. तशा त्या सगळ्या राण्यांचे प्रासाद पाहिले, आणि मग त्या एका वैभवसंपन्न अशा एका महालामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि त्यात प्रवेश करताच त्याला कळलं की आपण जणू ब्रह्मानंदाच्या समुद्रात डुंबून गेलेलो आहे. म्हणजे त्याला त्या वैभवाचं किंवा कशाचंही आकर्षण नव्हतं. श्रीकृष्ण नेमके त्यावेळेला रुक्मिणीच्या महालामध्ये होते, आणि त्यांनी रुक्मिणी समवेत पलंगावर बसलेले असताना समोरूनच पाहिलं की अरे छान, एक ब्राह्मण येतोय आपल्याकडे. लगेच ते उठून उभे राहिले. त्याच्याजवळ जाऊन त्यांनी मोठ्या आनंदानं त्याला कडकडून मिठी मारलेली, आणि प्रियमित्र असलेल्या ब्राह्मणाच्या अंगस्पर्शानं ते इतके पुलकित झाले, इतके आनंदित झाले की त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळायला लागले. मग श्रीकृष्णांनी त्यालाही पलंगावर बसवलं. पूजेचं साहित्य आणलेलं आहे, मित्राची पूजा केलेली आहे, आणि सर्वांना पवित्र करणाऱ्या त्यांनी आपल्या हाताने ब्राह्मणाचे स्वतः पाय धुतले. जरी मित्र असला तरी मित्रासाठी इतकं कुणी करतं का हो. खायला प्यायला देतील, ये बस म्हणतील, बस. आणि त्याचं चरणोदक आपल्या मस्तकी लावलेलं, कारण ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो. त्याच्या शरीराला चंदन लावलं, केशर लावलं, दिव्यगंधाची उटी लावली, आणि मोठ्या आनंदानं सुगंधित धूप आणि दीपानी त्याची आरती केलेली. इतकं काय आपण लहानपणी पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, फक्त तो आला एवढंच. मग अशा प्रकारे सगळी त्याची पूजा केली, त्याला तांबूल दिलं, गाय दिली, आणि तुझं स्वागत असो म्हणून त्याचं स्वागत केलं. आता त्याच्या अंगावरचे ते जीर्ण वस्त्र नेसलेले, त्या मळकट शरीर असलेल्या त्या कृष्णब्राह्मणाच्या अंगावरच्या अशा शिरासुद्धा स्पष्ट दिसत होत्या. आणि त्याची स्वतः रुक्मिणीसुद्धा चौऱ्या ढाळून सेवा करायला लागली, कारण इतक्या ह्या काय म्हणू, त्यांच्या पत्नीसुद्धा, आणि रुक्मिणी तर होतीच, अतिशय पतिव्रत होते. पतीचं जे आहे ते आपणही पाळायचं किंवा त्याच्याप्रमाणे आपण वागायचं. आणि मग त्या मलिन अंगाच्या ब्राह्मणाची आपले स्वतः श्रीकृष्ण पूजा करत आहेत हे पाहून अंतपुरातल्या इतर स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या, आणि त्या म्हणायला लागल्या, हा निर्धन, निंदनीय, अंगावर धड कपडे नाहीत, आणि अशा या भिकाऱ्यानं कोणतं पुण्य केलं असावं की त्रैलोक्याचे गुरु असलेले साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याचा आदर सत्कार करतायत, त्याची पूजा करतायत. एवढंच नव्हे तर आपल्या पलंगावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी काय मारतायत. ते दोघंजण एकमेकांबद्दलच्या त्या पूर्वीच्या गोष्टी आठवायला लागले की आपण जेव्हा शिक्षणासाठी गुरुगृही होतो तेव्हा श्रीकृष्णाला काही गोष्टी आठवतात. ते म्हणतात, अरे धर्म जाणणाऱ्या ब्राह्मणा, तुला आठवतं का गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन असा एक समारंभ असतो, आणि तो केल्यानंतर तू एखाद्या योग्य अशा मुलीबरोबर किंवा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाही. मला माहीत आहे की तुझं चित्त गृहस्थाश्रमात असूनही विषयोपभोगात आसक्त नाही. मला हेही माहिती आहे की तुला धनाविषयी मुळीच प्रेम नाही. जगात फारच थोडे लोक असे असतात की ह्या भगवंतांनी निर्माण केलेल्या मायेमध्ये म्हणजे न गुरफटता किंवा विषयव्यसनांचा त्याग करतात आणि चित्तामध्ये फक्त लोकशिक्षणासाठी कर्म करत असतात. त्यापैकी हा आहे असं त्याला ते जाणवत असतं. आणि आपण, तुला आठवतं का गुरुकुलात राहत होतो आणि द्विजांना आत्मज्ञान होतं, त्याप्रमाणे अज्ञान अंधकार हा गुरुकुलात नष्ट होत असतो, पण आपला जन्मदाता पिता हा प्रथम गुरु असतो.
नंतर उपनयन म्हणजे मुंजे झाल्यानंतर सत्कर्माचं शिक्षण देणारा हा दुसरा गुरु असतो आणि तो माझ्यासारखाच पूज्य आहे. त्यानंतर ज्ञानोपदेश करून परमात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु असतो आणि हा तर माझंच स्वरूप असतो. वर्णाश्रमीयांचे हे 3 गुरु असतात. जन्मल्या जन्मल्या आपण जिथे जातो ते मुंजे झाल्यानंतर शिक्षणाचे गुरु आणि नंतर आध्यात्मिक गुरु. म्हणून जे लोक माझ्या स्वरूप गुरूंच्या उपदेशानुसार वागतात ते हा भवसागर पार करून जातात. तो म्हणतो की सर्वांचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवांच्या सेवेनं संतुष्ट होतो तितका मी गृहस्थाचे धर्म, पंचमहायज्ञ, ब्रह्मचार्याचे धर्म, उपनयन, वेदाध्ययन, ते आपल्या गीतेतला श्लोक आठवत असेल तुम्हाला, न वेद यज्ञाध्ययनैर्न दानै न चक्रियाभिन. तर या सगळ्यांनी मी काही संतुष्ट होत नाही. पण मी कशामुळे संतुष्ट होत असतो तर जो प्रेमाने मला काही अर्पण करेल त्याच्यामुळं मी संतुष्ट होत असतो. आपण जेव्हा गुरुकुलात राहत होतो तेव्हाची गोष्ट तुला आठवते का रे? एके दिवशी गुरुपत्नींनी लाकडं आणण्यासाठी आपल्याला वनात पाठवलेलं होतं. घोर जंगलात आपण गेलो आणि पावसाळ्याचे दिवस होते. भयंकर वादळी पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि मग सूर्यास्त झाला. सगळीकडे अंधार पसरला. जमिनीवर इतकं पाणी झालं की उंच सखल भागाचा पत्ता लागत नव्हता. आणि त्यावेळेला त्या पुरात, वादळानं आणि पावसानं आपण अगदी झोडपून निघत होतो. दिशा कळत नव्हत्या. आपण भांबावून एकमेकांचे हात हातात धरून जंगलात इकडं तिकडं भरकटत राहिलो रे. आणि मग गुरुदेव सांदीपनी मुनी त्यांना ही जेव्हा गोष्ट समजली तेव्हा सूर्योदय झाल्यावर आपले शिष्य असलेल्या आम्हाला शोधत शोधत ते जंगलात आले. तेव्हा आम्हाला अतिशय त्रास झाल्याचं त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले, बाळांनो, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राण्यांना आपलं शरीर सर्वाधिक प्रिय असतं, पण तुम्ही त्याचीही पर्वा केली नाही आणि आमच्या सेवेत मग्न राहिलात. तर गुरूंच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचं एवढंच कर्तव्य असतं की विशुद्ध भावनेनं आपलं सर्वस्व, काय शरीरसुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावं. आणि हे द्विजांनो, मी तुमच्यावर संतुष्ट आहे. अशीच बघा आरुणी वगैरे त्या गुरुचरित्रामध्ये सगळ्या आरुणी, त्याच्यानंतर वेद किंवा वैद असे होतात ते. तर त्या शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतलेली होती आणि इथे सुद्धा या सांदीपनी ऋषींना फार आनंद होतो. तर तुम्ही जे माझ्याकडून वेदाध्ययन केलं ते परलोकीसुद्धा निष्फळ न हो, इथं इहलोकी तर तुम्हाला उपयोगी पडेलच. आणि आपण गुरुकुलात निवास करत असताना अशा अनेक घटना घडल्या होत्या. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त होतो. हे सगळं तो त्याला अगदी मनमोकळेपणानं बोलतोय. आणि आता आम्हाला काय मिळवायचे शिल्लक आहे? ब्राह्मण बोलतोय हा की आता आपल्याला काय मिळवायचे शिल्लक आहे? सत्य संकल्प परमात्मा असलेल्या आपल्याबरोबर आम्हाला गुरुकुलात राहण्याचं भाग्य मिळालं होतं. साक्षात परमात्मा आहेस रे तू. तुझ्याबरोबर मी शिकायला राहिलो, छंदोबद्ध वेद शिकलो, सगळ्यांचं कल्याण आणि उत्पत्तीचं स्थान, काय म्हणू आपण, उत्पत्तीचं स्थान म्हणजे तुमचं शरीर आहे आणि तेच आपण गुरुकुलात राहिलात. केवळ मनुष्यासारखा, केवळ तुम्ही अभिनय केला की नाही असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. आणि मग सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते. हा भाग आपण उद्या बघूया, कारण तो अधिक विस्तृत समजून घ्यायला आपल्याला आवडेल. ही कथा थोडी मोठी आहे. आज एक तरी आपल्याला श्लोक याच्यातला घ्यायचा आहे, चांगदेव 65तला श्लोक म्हणू, ओवी म्हणू. काल आपण पाहिलेलं होतं की चौथी ओवी आता आज आपल्याला घ्यायची आहे. तिसरी ओवी पाहिलेली होती आणि तिसऱ्या ओवीमध्ये ज्ञानदेव त्याला समजावून देत आहेत की हा जो पसारा आहे, विश्वासाचा पसारा आहे विश्वाचा, आणि यामध्ये जो रमतो, ह्याला जो खरं मानतो, तर तो काही या संसारात सुखी होऊ शकत नाही. किंवा त्याला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुला खरी
ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून आता तू काय कर, तर काल जे म्हटलेलं होतं, सोने सोने पणावणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया, ही आजची ओवी घ्यायची आपल्याला. पण त्याचा थोडासा उल्लेख मी काल केलेला होता की सोन्याचे अलंकार वेगवेगळ्या रूपात जरी असले, वेगवेगळ्या प्रकारात असले, तरी त्याच्या मागं मूळ काय असतो? सोनंच असतं. आणि ते सोनं खरं असतं, ते सत्य असतं. पण आपण मात्र काय करतो? त्या अलंकारामध्ये रमून जातो. अलंकारच आपल्याला खरे वाटतात आणि त्यात सोनं आहे हेही विसरून जातो. तशीच अवस्था आपली होत असते की ते सांगतायत, ज्ञानदेव चांगदेवांना सांगतायत की सोन्याचा अलंकार म्हणजेच दागिना केला तरी त्यातील सुवर्णाला उणे पण येत नाही. सोने सोने पणवणे न येताची झाले लेणे, सोने सोने पणावणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. म्हणून त्याला जर आपण वेचलं नाही किंवा ते जर आपण समजून घेतलं नाही, ते सोनंच आहे हे जर आपण समजून घेतलं नाही, तरी सुद्धा त्या सोन्याला उणेपणा येत नाही, कारण ते मूळ सोनंच असतं त्या अलंकारांमध्ये. तसं परमात्म स्वरूपाचा नाश न होता परमात्म स्वरूप स्वतःच जगरूप धारण करतं आणि जग बनतं. म्हणून नेहमी काय म्हणतात की या विश्वामध्ये तो परमात्मा आहे, परमात्म्यामध्ये विश्व नाही. हा सिद्धांत आपण कायम डोक्यात ठेवायचा. आणि म्हणून ज्ञानदेवांनी अन्य ठिकाणी अभंग गाथेत काय म्हटलंय बघा, देखो निहाव बांध ते तव नाही होवे, आहे ते कही न जाय रे बापा, असे ते दिसो नये नाही ते घेवो पाहे, थोर काजे विण विटंबिले केले रया, शिव शिव लटकेची शिणले येणे लटकेनी बहुश्रमिले, साचते लटके लटिके ते साचलिंगा, हे खूण जाण रया. आता इथं ही खूण जाण, कोणती खूण जाण? की तू ज्याची हाव धरतोयस, हा चांगदेव म्हणजे आपणच आहोत बरं का. मला हे सगळं वाचताना आणि हे करताना लक्षात येतं की आपल्याला ज्या गोष्टीची हाव आहे, चांगदेवही तसाच होता. तोच आपलं एक प्रतीक म्हणून त्याला सगळी हे सांगितलेली आहे त्यांनी. आणि तू ज्या गोष्टीची, जगातल्या ज्या ज्या गोष्टींची इच्छा धरलीस ते तुझं नाही आहे. तुझ्याजवळ आत जे आहे म्हणजे आत्मतत्व जे आहे ते कुठं जात नाही, ते नष्ट होत नाही. आणि जे आत्मतत्व तुझ्यात आहे ते तुला दिसत नाही. काल आपण याच्यावरचं गीतही ऐकलेलं होतं. आणि जे केवळ दृश्यमान नश्वर असं सगळं जे जग आहे ते तू घेऊ पाहतोयस. त्यामुळं तू स्वतःची घोर विटंबना करून घेतोयस. मिथ्यासाठी किंवा खोटेपणासाठी तू शिणलायस, दमलायस. जे सत्य असून तू त्यास मिथ्या समजलास आणि जे मिथ्या खोटं आहे त्याला सत्य मानलंस, तरी आता त्याची खूण तू लक्षात घे, सावध हो. पुन्हा पुन्हा सांगतात, स्वस्ती श्री वटेषु, सुरुवात त्यांनी केलेली आहे की अरे वटेषु चांगदेवा, तुझं आराध्य दैवत कोण आहे? श्री वटेश म्हणजे भगवान शिव आहेत. तुझे गुरुही श्री वटेश आहेत आणि तूही वटेशच आहे. कारण काय, तो गुरु आणि शिष्य किंवा भगवान आणि भक्त यात भेद नसतोच ना. त्यामुळं तूही वटेश आहेस, तुझा भगवानही वटेश आहे, तुझा गुरुही वटेश आहे. आणि म्हणजेच काय की तो परमात्मा आहे तर तूही परमात्माच आहेस. तुझं शरीर, मन, बुद्धी, नाम, वर्ण, आकार हे सगळं नश्वर आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आत्मरूपानं त्याच्याकडे पाहतात आणि ते म्हणतात, विसर पडो संसाराचा, आठवू हो तुझी या रूपाचा, येथे नामरूप ठसा हृदयी राहो. नामरूपाचा ठसा तुझ्या हृदयात राहू देत. म्हणून
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, असं म्हणलेलं आहे संतांनी. म्हणून म्हणतात, विसर पडो संसाराचा, आठवू हो तुझी या रूपाचा, येथे नामरूप ठसा हृदयी पाहो, जीवाची या जीवलगा, माझी या श्रीरंगा, गोडी घेऊन या द्वैत नाही पाहो रया. आम्ही आता द्वैत पाहू नये, किंवा तूही आता त्याच्यामध्ये द्वैत पाहू नकोस. ही अद्वैताची भूमिका, अद्वैताचा सिद्धांत, अद्वैताचं तत्त्वज्ञान ज्ञानदेवांनी चांगदेवाला द्यायला सुरुवात केलेली आहे. 3ऱ्या ओवीच्या शेवटी शेवटी ते हे समजावून देत आहे तुला, की तुला तुझ्या आत्मस्वरूपाचा आठव होऊ देत. तुला संसाराचा विसर पडू देत आणि या बाह्य नामरूपाचा ठसा तुझ्या हृदयात उमटू देत. ज्ञानेश्वर महाराज त्याला जीवाचा जीवलग, आत्मस्वरूप श्रीरंगच समजत आहे. चांगदेव जरी तो असा आता शिष्य होऊन आलेला असला तरी त्याला त्यांनी वेगळं मानलंच नाही. ते स्वतःमध्येच त्याला पाहत आहेत, त्याच्यामध्ये स्वतःला पाहत आहेत, जीवाचा जीवलग समजत आहेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत की तू आता श्रीरंगाची गोडी घे, ते तूच आहेस, त्यात द्वैत पाहू नकोस. तो श्रीरंग वेगळा आणि तू वेगळा नाहीच आहेस. तुला जीवभावात ही सगळी जी माया आहे ही तुला जीवभावात अडकून ठेवतीये. ती महावैरीण आहे, ती तुला तुझ्या खऱ्या स्वरूपाकडे जाऊ देत नाही आणि ती तुला अडकून ठेवते. तर चांगदेवा, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव न अपरहा. हे ब्रह्म फक्त सत्य आहे आणि हे सगळं जे जग आहे हे मिथ्या आहे. मिथ्या कशा अर्थी? नश्वर आहे, ते नाश पावणार आहे. सगळं दिसतंय ते नाश पावणार आहे. आणि म्हणून जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाहीच आहे. तुझ्यामध्ये जो जीव आहे, जो अंतरात्मा आहे, तो आणि तो परमात्मा हे एकच आहे. हे तू समज. ते विसरलास का? ब्रह्मच सत्य असून दिसणारं हे जगाचं सगळं रूप हे मिथ्या आहे. आणि हे तुला तो जीवसुद्धा ब्रह्माहून वेगळा नाही. जीवो ब्रह्म एव न अपरहा. तो दुसरा कुणी नाहीच आहे. आणि म्हणून त्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी सुद्धा एका अभंगातून असाच छान अनुभव सांगितलेला आहे. एक देव आहे हा भाव पै सोपा, द्वैत रूपे बापा पडसी नरकी. एकरूप झालास तर हा भाव सोपा आहे आणि द्वैतरूपामध्ये जर गेलास तर तुला नरकामध्ये पडावं लागेल. द्वैत सांडी अद्वैत धरी, एक घरोघरी हरी नांदे. प्रत्येकाच्या घरात हरी नांदत आहे. सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वी, तोची अर्जुनासी दृष्ट झाला. नयनी प्रसादे गयनी प्रसादे निवृत्ती बोधू, अवघाची गोविंदू अवघा रूपी. गहिनीनी, ते गयनी असे शब्द त्यांनी वापरले. गहिनीनी निवृत्तीला प्रसाद दिलेला आहे आणि त्यामुळंच अवघा गोविंदू, अवघा रूपीस. प्रत्येकामध्ये तो गोविंद आहे. तेव्हा या विश्वात केवळ तो एकटा परमात्माच आत बाहेर भरून राहिलेला आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि सद्गुरू गहिनीनाथांच्या कृपेनं निवृत्तीनाथांना असाच बोध झालेला होता. चांगदेवांनाही तोच बोध ज्ञानदेवांनी द्यावा असं निवृत्तीनाथांनी सांगितलेलं आहे. कारण काय आहे, गुरुकृपेशिवाय आत्मबोध होत नाही. बाकी सगळं ज्ञान आपण सगळ्या गुरूंकडून घेतो. म्हणून तर समर्थांनी किती प्रकारचे गुरु सांगितलेले आणि त्यातला खरा गुरु कोण आहे? आत्मगुरु. जो आत्मज्ञान देतो तो खरा गुरु आहे. आणि हा जो आत्मज्ञानाचा अनुभव आपल्या भक्ताला किंवा साधक शिष्याला देऊ शकतो. म्हणून तर समर्थांनी एक छान मनाच्या श्लोकात म्हणलेलं आहे. फार सुंदर आहेत त्यांचे मनाचे श्लोक. सगळीकडे आपल्याला त्याचा आठव येतो किंवा आठवण येते.
अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. हा दुजेपणा जिथे जातो ना, त्या स्वामींचा प्रताप आहे. आणि त्यामुळं आपल्याला हे सगळं अत्यंत जुनं सर्वत्र पसरलेलं असं त्या परमात्म्याचं परब्रह्माचं स्वरूप आहे. तेथे कोणताही तर्क वितर्क चालत नाही आणि ते तर्काच्या पलीकडचं आहे, अत्यंत गूढ आहे. आणि स्वामी प्रतापाने म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला हे सगळं सोपं होऊन जातं ज्ञान. म्हणून सद्गुरू कृपादृष्टीनं शिष्याचं बंधन तुटून तो मुक्त होतो. आणि ज्ञानोबा आपल्या अमृतानुभवामध्ये सुद्धा म्हणतात बघा, जयाचे मी अपांग पाते, बंध मोक्षपणी आते, भेदे जाणते या जाणते जयापाशी. ज्याच्या किंचित कृपादृष्टीनं बंधच मोक्षाच्या अवस्थेला प्राप्त होतो, अशा त्या सद्गुरूंना शरण जाताच जाणत्याचा म्हणजे साधकाचा आपल्या स्वरूपाची साक्षी स्वरूप अशा आपल्या आत्म्याची भेट होते. आणि अपांग पाते म्हणजे किंचित कृपादृष्टीनं सुद्धा बंधच मोक्षरूप होत जातो. जे आत्ता आपण बंध मोक्षांच्या वेती ते बंध मोक्षापर्यंत जातो. आणि म्हणून ज्ञानदेवाने एक शक्तिपात म्हणून हे सांगितलेलं आहे. तर शक्तिपात साधनेमध्ये सुद्धा दृष्टीपात म्हणजे कृपा कटाक्ष किंवा कृपादृष्टी ही सुद्धा आपल्याला गुरूंची मिळाली तर आपल्याला हे सगळं प्राप्त होतं. आणि संत निळोबा राय पण काय म्हणतात बघा, येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी देवुनी प्रसाद केले सुखी. आणि म्हणून ज्ञानदेवही म्हणतात 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. अहो थापटलं की जरा छान वाटतं. अशीच ही शक्तिपाताची दीक्षा गुरुप्रसाद चांगदेवांना मुक्ताबाईंनी दिला. आणि त्यामुळं अज्ञानाचं आवरण दूर होऊन चांगदेव पाशिष्टीतल्या ओव्यांमधून त्यांना आत्मबोध झालेला आहे. आता ही जी काय म्हटलं मी, चौथी जी ओवी आहे ती आपल्याला सोन्याची किती सोपा दृष्टांत सांगतात. हेच दृष्टांत आपण ज्ञानदेवीत पण पाहिलेले आहेत. तर ह्या सगळ्या पहिल्या 3 ओव्यांमधून ज्ञानदेवानी चांगदेवांना परमात्म्याचं आणि जगताचं स्वरूप समजावून दिलं. त्याच विषयांचं अधिक स्पष्टीकरण या सोन्याच्या दृष्टांतातून ते करतात. आदी शंकराचार्यांचा जो मायावाद आहे, जे ही जग हे माया आहे सगळं, आणि ज्ञानोबांचा चिदविलासवाद, तर हे वरवर जरी आपल्याला भिन्न दिसले तरी दोन्ही वाद म्हणण्यापेक्षा ती मतं ही सारखीच आहेत. आचार्य म्हणतात मगाशी सांगितलं तसं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे तर ते परिवर्तनशील आहे. आपण भगवद्गीतेतला एक श्लोक आठवत असेल, देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनंजरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. आपण बालपणी जशी होतो आणि आता आपल्याला काय वेगळं रूप आले, म्हणजे नष्ट होणारं नाही आहे, परिवर्तनशील आहे हे सगळं. आणि म्हणून या विश्वरूपामध्ये परमात्मा नटलेला आहे आणि त्याचं रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही, याला चिदविलास म्हणायचं. जगात विषमता, दुःख, निष्ठुरता, असमाधान दिसतं, पण परमात्म्यामध्ये तसं काहीच दिसत नाही. परमात्मा आनंदमय आहे, सुखमय आहे. मग दोघे सारखे कसे? तर आचार्य सांगतात की अज्ञानी दृष्टीनं जगाकडं पाहिलं तर ते परमात्म्याहून वेगळं आहे असं दिसतं. आणि ज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं, ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर हे चराचर विश्व म्हणजेच परमात्मा आहे हे आपल्याला जेव्हा दिसतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला भगवंत दिसायला लागतो. आणि म्हणून ते चांगदेवांना सांगतायत की तुझ्या आत पहा, तुझ्या आत पहा, तुला तुझंच आत्मस्वरूप पाहायला मिळेल. अंतर्बाह्य परमात्म स्वरूपच
परमात्मा सगळ्या रूपात भरून राहिलेला आहे आणि त्यासाठी हे सोन्याचं उदाहरण दिलेलं आहे की सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया. तर काहीही न वेचता आपल्याला जसं सोनं हे खरं सोनंच आहे, वेगवेगळ्या अलंकारामध्ये नटलेलं आहे, अलंकाराच्या रूपामध्ये आहे, पण मूळ सोनं तेच असतं. तसंच या परमात्म्याचा नाश न होता परमात्म स्वरूप स्वतःला या जगरूपात धारण करतं. आणि म्हणून जसं आपल्याला समर्थांनी म्हणलेलं आहे की ज्ञानी आत्मज्ञानी महात्मा हा सगळं काही तोच आहे, परमात्म्याच्या रूपातच आहे. आणि त्यावेळेला कशी अवस्था होते, निजध्यास तो सर्व तुटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. एकदा भगवंताचं ज्ञान झालं, भगवंतमय झालो की सगळं दुःख सगळं आपल्याला विसरून जाईल. आज 4थ्या ओवीमध्येच आपण थोडासा वेळ घेतलेला आहे. उद्या त्याच्यावरचं थोडंसं स्पष्टीकरण पाहू आणि 5व्या ओवीकडे जाऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.